वॉइस ऑफ वुमेंस कलबुर्गी टीम की जानिब से आज एक मेमोरेंडम दिए पुलिस कमिश्नर ऑफ कलबुर्गी को। आज हम यहाँ पे सोशल एक्टिविस्ट के तौर पर नहीं आए हैं, एज एक मदर की तरफ से हम सभी महिलाएं यहाँ पर जमा हुए हैं। रिसेंटली एक ऐसा इंसिडेंट पेश आया है जो बहुत ही भयानक और शर्मनाक है कि एक स्कूल में छोटे से छोटे बच्चों के साथ अश्लील हरकतें हुई है, जो हमारे को अंदर से हिला के रख दिए, हमें झंझोड़ के रख दिए हैं। हम सोच भी नहीं सकते कि स्कूल जो एक पाकीज़ा दरसगाह होती है, वहाँ पे स्कूल जाकर अश्लीलता का अड्डा बनते जा रहा है। और ऐसे जो अक्यूज्ड पर्सन है, गलीज़ मेंटालिटी के आदमी जिसने बच्चों के साथ गलीज़ हरकत की थी, उसको पॉस्को एक्ट उसके ऊपर होने के बावजूद उसको कोर्ट से एंट्रीम बेल मिली है। हम लोगों की ये डिमांड है कि आज हम पुलिस कमिश्नर को यही बोले हैं कि उसको जो बेल मिली है वो बेल कैंसिल करके उसको पॉस्को एक्ट के तहत में इमीडिएटली उसको अरेस्ट करना, और उसके ऊपर जो भी फर्दर इन्वेस्टिगेशन हो सकती है वो फर्दर इन्वेस्टिगेशन होना। और उस स्कूल में मैं समझती हूँ, जब हम पेरेंट्स होकर हमारे बच्चों को हम आंख बंद करके स्कूल के गेट में हम छोड़ के आ जाते हैं, स्कूल के मैनेजमेंट के ऊपर भरोसा करके, टीचर्स के ऊपर भरोसा करके, वहाँ के सारे स्टाफ के ऊपर भरोसा करके हमारे बच्चों को तालीम हासिल करने के वास्ते हम बच्चों को छोड़ कर आते हैं। आज वो स्कूल में बच्चों के साथ इतनी गंदी अश्लील हरकत हो रही है, तो हमें सोचने पे मजबूर होना पड़ रहा है कि हमारे बच्चों को पढ़ाई के नाम पर, छोटे छोटे जो 10 साल 11 साल के बच्चे हैं, उनको चाय के बहाने ऊपर बुलाते हैं, उनको चाबी देने के नाम पे उनको ऊपर बुलाकर उनको गंदी अश्लील हरकत करते हैं। तुम्हारे बाप के नौकर है हमारे छोटे बच्चियाँ, हमारे छोटे बच्चों को हम एक गिलास पानी तक नहीं मंगाते, तुम कैसा उनको चाय बनाने के वास्ते बुलाते? हम चूल्हे के पास जाने तक नहीं देते हम 11 साल 12 साल के बच्चों को। तुम्हारी हर हिम्मत कैसा हुई छोटे बच्चों को चाबी के बहाने बुलाने या चाय के बहाने बुलाने? तुम टोटली इतने रॉन्ग है। स्कूल नहीं चला रहा, तुम धंधा चला रहे हैं। मेरी रिक्वेस्ट है वुमेंस कमीशन ऑफ कर्नाटका से, डीसी मैडम से, और हमारे जो डिस्ट्रिक्ट के इंचार्ज मिनिस्टर हैं, ऐसे स्कूल यहाँ तो एक मामला सामने आया, ऐसे कहीं भी गुलबर्गा में ऐसे इंसिडेंट्स हो रहे हैं तो पेरेंट्स सामने आओ, बच्चे भी सामने आओ। हम उनके साथ जो गंदी हरकत हो रही है, चाहे वो हैरेसमेंट होंगे आपके साथ, फिजिकली हैरेसमेंट होंगे या कुछ भी होंगे आपके साथ, मेंटली हरेसमेंट भी हो रहा था, आओ स्पीक अप, बोलो। आपको हम पढ़ने के लिए आपको भेज रहे हैं, वहाँ से आप ये गंदी हरकतें या गंदगी साथ में लेके आने के वास्ते हम आपको स्कूल नहीं भेज रहे। तो आज हम कमिश्नर साहब से हम यही रिक्वेस्ट कर रहे हैं कि आप स्कूल के ऊपर एसआईटी कमेटी बनाना, और वो जो एंट्रीम बेल हुई है, उस एंट्रीम बेल को कैंसिल करके उसको एक्ट के तहत उसको इमीडिएटली अरेस्ट करना। अगर उसको अरेस्ट नहीं करेंगे तो हम आने वाले दिनों में, शायद हो सकता है 4-5 दिनों में, सभी पेरेंट्स को लेकर हम धरना देने की कोशिश करेंगे। और जब तक उसको सज़ा नहीं होती, अगर वो स्कूल में वो लोग जो एलिगेशंस लग रहे हैं, अगर वो एलिगेशन साबित होते हैं तो वो स्कूल का लाइसेंस भी कैंसिल होना। और जो पेरेंट्स हैं, बच्चियां हैं, इतना मेंटली वो प्रेशराइज होकर उनकी जो बोलने की क्षमता होती है ख़त्म हो गई है। उनको हम कमिश्नर सर को वही बोले कि उनको अभी आप लीगल प्रोटेक्शन दीजिए, उनको काउंसलिंग की सख्त ज़रूरत है, लीगल काउंसलिंग भी कराइए, और फर्दर जो भी स्टेटमेंट ले सकते हैं उनसे स्टेटमेंट लो, क्योंकि वो बोल नहीं सक रहे, उनकी ताकत नहीं है। चाहे मैं खुद भी अगर होती या मेरे साथ मेरे बच्चों के साथ होता तो मैं इतना हिम्मत करती हूँ, मैं इतना फ्रंटली बोलती हूँ, शायद मैं भी हिम्मत हार जाती थी इस चीज़ के सामने। हमारे बच्चों की इज्जत से बढ़कर हमारे वास्ते कुछ नहीं है। स्कूल जैसी जगह, दरसगाह पे ये ऐसी अश्लील हरकत होती है तो सख्त हमको सोचने का सख्त ज़रूरत है कि हम स्कूल बंद कराने की सख्त ज़रूरत है। हमारी एक ही डिमांड है कि पहले उसको इमीडिएटली अरेस्ट करो और उसके ऊपर फर्दर इन्वेस्टिगेशन करो। थैंक यू। ನಾವೆಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಕಮಿಷನರ್ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಬಂದಂಥ ವಿಷಯ ಅಂತಂದರೆ, ಆ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ತಲೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ಥರ ಮಾತಾಡಬೇಕನ್ನೋದು ಮಾತುಗಳು ನಮ್ಮ ಬಾಯಿಲಿಂದ ಬರ್ತಾಯಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಇದು ಯೋಚನೆ ಮಾಡೋದು ಒಂದು ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಯೋಚನೆ ಆಗಿದೆ. ಯಾಕಂತಂದರೆ ವಿದ್ಯಾಮಂದಿರ್, ಒಂದು ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾಮಂದಿರ ಅಂದರೆ ವಿದ್ಯಾ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಕಲಿಯುತ್ತಂಥ ಜಾಗದಲ್ಲಿ ಇಂಥ ಕೆಲಸಗಳು ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಅದರೊಳಗೆ ಮತ್ತು ಆದಂಥ ಅವರಿಗೆ ಬೆಲ್ ಅವಾಗಿನವಾಗ ಸಿಗುತ್ತೆ, ಮತ್ತು ಅವರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕೂಡ್ತಾರೆ ಅಂತಂದರೆ ನಮಗೇನು ಮಾತಾಡೋದು ಅನ್ನೋದೇ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು, ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳೇನು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇದ್ದಾರೆ, ಇವರಿಗೇನು ನೀವು ಮನುಷ್ಯರು ತಿಳ್ಕೊಂಡಿರಾ ಅಥವಾ ಏನು ದನಗಳು ತಿಳ್ಕೊಂಡಿರಾ?
ಅವರು ಒಂದು ಮಾನವತೆಯನ್ನು ಏನು ಮಾನವತೆ ಇದೆ ಇಲ್ಲ ಆ ಎಲ್ಲ ಮಾನವತೆಯನ್ನು ಪಾರು ಮಾಡಿ ಅಂತ ದರಿದ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳುಗಳು ಏನೋ ಹೋಗಿ ಸ್ಕೂಲ್ನಲ್ಲಿ ಕಲಿತಾರಂತ ನಾವು ಯಾವಾಗ ತಂದೆ ತಾಯಿಯವರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂತಿ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಕಲಿಗತ್ತಾರಂತ. ಇಂಥ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಕಲಿಸುಗತ್ತಾರ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ನಾಚಿಕೆ ಬರಬೇಕು ಇಂಥವ್ರು ಎಲ್ಲ. ಇವೆಲ್ಲ ನಾವು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಪೇರೆಂಟ್ಸನ್ನ ಎಲ್ಲರಿಗೆ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ, ಎಲ್ಲೋ ಧೈರ್ಯಲಿಂತ ಮುಂದೆ ಬರ್ರಿ ನೀವು. ಇಂಥವೆಲ್ಲ ಏನು ಘಟನೆಗಳು ಆಗ್ತಾಯಿದೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಧೈರ್ಯ ಮಾಡಿ ನಾವು ಹೊರಗೆ ಬಂದು ನಾವೆಲ್ಲ ಫೈಟ್ ಮಾಡಿದಾಗೆ ಇಂಥವೆಲ್ಲ ನಿಂದಿರ್ತವೆ. ಯಾಕಂತಂದರೆ ಇವು ಎಲ್ಲ ಏನು ಘಟನೆಗಳು ಆಗ್ತಾಯಿದೆ ಇದು ಯಾಕೆ ಆಗ್ತಾಯಿದೆ ಅಂತಂದರೆ ನಾವು ಮುಂದೆ ಬಂದ ಕೇಸಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಫೈಟ್ ಮಾಡ್ತಾಯಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಫೈಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ? ಅಂಜಿಕೆ ಯಾಕೆ ಅನಿಸ್ತೀರಾ ನೀವು? ಕಾನೂನು ಮೇಲೆ ನಿಮ್ಗೆ ಭರೋಸೆ ಇಲ್ವಾ? ನಿಮ್ಮ ಕಾನೂನು ಏನೂ ಇಲ್ಲ. ನಮ್ಗೆಲ್ಲರ ಸಲ ಕಾನೂನು ಇದೆ, ಕಾನೂನಿಂದ ಫೈಟ್ ಮಾಡಾಮೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದೆವು. ಒಂದು ಆ ಶಾಲೆ ಬಗ್ಗೆ ಅದರೊಳಗೆ ಆ ಶಿಕ್ಷಕಿ ಒಂದು ಮಗು ಹೋಗಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಮೇಡಮ್ ಈ ಥರ ನನ್ನ ಜೊತೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದರೆ ಆ ಶಿಕ್ಷಕಿ ಹೇಳಬೇಡಮ್ಮ ನೀನು ಸುಮ್ಮನೆ ಕೂಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ನೀ ಯಾವ ಹೆಣ್ಮಗಳಮ್ಮ ನೀನು ವಿದ್ಯೆ ಕಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀಯಾ ಅಥವಾ ಮಕ್ಕಳಿಗೇನೋ ನೀನು ಕಾರಬಾರ್ ಮಾಡ್ಸೋಕೆ ನೀನು ಸ್ಕೂಲ್ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀಯಾ? ಆ ಸ್ಕೂಲನ್ನು ರದ್ದುಪಡಿಸಿ ಆ ಸ್ಕೂಲ್ನಲ್ಲಿ ಯಾವ ದರಿದ್ರ ಅಥವಾ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾನೆಲ್ಲ ಅವನಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು. ಮತ್ತು ಅದು ಏನು ಬೇಲ್ ಅವಾಗಿನೂ ಸಿಕ್ಕಿದೆ ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಅದು ಒಪ್ಪಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಸೇರಿ ಕಮಿಷನರ್ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಬಂದು ನಾವು ಒಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಲೆಟ್ರನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಅವರಿಗೆ. ನಾವು ಈ ಸ್ಕೂಲ್ದು ಏನು ಲೈಸೆನ್ಸ್ ಇದೆ ಮತ್ತು ಏನು ಅಪರಾಧ ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಅವನಿಗೆ ದಂಡ ಆಗಬೇಕು ಮತ್ತು ಕಠಿಣ ಶಿಕ್ಷಣೆ ಆಗಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಶಿಕ್ಷಣ ಮಾಡಿದವರು ಯಾರಕ್ಕಾಗಲ್ಲ ಶಿಕ್ಷೆ ಮಾಡಿದವರು. ಶಿಕ್ಷಣದ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ಮಹತ್ವವಾದ ಮಾತು ಈ ವಿದ್ಯಾಮಂದಿರದಲ್ಲಿ ಇಂಥ ಮಾತಾಗಿದೆ ಅಂತಂದರೆ ಶಿಕ್ಷೆ ಮಾಡಿದಂಥ ಯಾರಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕೇ ಆಗಬೇಕು. ಯಾರು ಅವರು ಈ ಥರ ಘಟನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಈಗ ನಾವು ಮುಂದೆ ಮಾತಾಡಿಲ್ಲ ಮುಂದೆ ಹೋಗಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಈ ಥರ ನಾವು ಈ ಮಾತಿಗೆ ನಾವು ಇಲ್ಲೇ ಮುಗಿಸ್ಬಿಟ್ಟೇವೆ ಅಂತ ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಜನ್ರೇಷನ್ ನಮ್ಮ ಹೆಣ್ಮಕ್ಳಲ್ಲೂ ಓದಬೇಕು ಏನು ಮುಂದೆ ಬೆಳಿಬೇಕು ಏನು ಬೆಳಿಬಾರ್ದು. ನಮ್ಮ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ನಾವು ಏನಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದು, ನಮ್ಮ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ನಮ್ಮ ಮುದ್ದು ಮಕ್ಕಳು 10-12 ವರ್ಷ ಮಕ್ಕಳವ್ರಿಗೆ ಏನೂ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. ಅಂಥ ಮಕ್ಕಳ ಜೊತೆ ನಿಮ್ಮ ದರಿದ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ ನಾಚಿಕೆ ಆಗ್ಬೇಕು. ನಿಮ್ಮಂಥ ಎಲ್ಲ ನಿಮ್ಮಂಥ ಏನು ಇಂಥ ಮಾನಸಿಕತೆ ಇಟ್ಕೊಂಡಿರಲ್ಲ, ನಿಮಗೆ ಶೇಮ್ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ. ನಮ್ಗೆ ಏನು ಮಾತಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದೇ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅಂದರೆ ಇವ್ರಿಗೆ ಕಠಿಣ ಶಿಕ್ಷಣ ಆಗಬೇಕಂತ ನಾನು ಮಾತು ಹೇಳ್ತೇನೆ ನಾನು.